निष्ठाय भूतले विमते भक्ति वेदांति स्वामी चिदांति आता तर ते मला सारिका आवाजच तुम्हा येत सर्व नाही तुमचा. हो काय बघते हा सगळ्यांनाच येत नाहीये काय माताजी आवाज येत नाहीये माझा आत्ता आला पण कमी येतोय आवाज त्याचे. होय का एक मिनिट हा जरा व्हॉइसचं सेटिंग बघ आता बघा हा माताजी येतो का आवाज माताजी आता तुम्ही बघा हा आवाज हो हो, येतो काय आवाज येतोय माताची, येतोय. हा, वाढवलं जरा हा तर ना आपण सगळीजण आज आपला 8वा अध्याय पाहणार आहोत त्याचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग तर हे जे अध्याय आहेत ना 7व्या अध्यायापासून आता हे भक्ती योगातले अध्याय आहेत हा तर आता ह्या अक्षर ब्रह्म योग अक्षर म्हणजे ज्याचा कधी क्षय होत नाही असं ना. ब्रह्म अ, ब्रह्म म्हणजे इथे की नाही जीवात्मा धरलेलं आहे तर त्याने कृष्ण योग कृष्णांशी कसं जुळायचं ते ह्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. मग आता जी पुढची स्लाईड तर नाही आता थांबा आपण आधी आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करू त्यांचे आशीर्वाद घेऊ प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया त्यांचे आशीर्वाद घेऊया नामनिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करते त्यांचे आशीर्वाद घेऊया पुन्हा पूजा माताजी जे आमचं मराठीचा ग्रुप हेड आहेत मग त्यांना आणि आमच्या ह्या पूर्ण मराठीच्या टीमला प्रणाम करते अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते आणि तुम्ही पण सगळे वेळेत इथे येता तुम्हाला पण सादर प्रणाम हा तर आहे ना हा माताजी पुढची स्लाईड या ब्रह्म असतो ना ब्रह्म ह्या शब्दाचा इथे अर्थ कसा घेतलेला आहे तर आजचा हा जो अध्याय आहे ना त्याची सुरुवातच मुळात प्रश्नाने झालेली आहे हा अर्जुनाने इथे प्रश्न विचारलेले ती सुरुवातीची स्लाइड नाहीये बहुतेक आजच्या अध्यायामध्ये आपण काय पाहणार आहोत तर ठीक आहे मग आहे ना ब्रह्म म्हणजे इथे तसे आपण बघा ही सृष्टी जी आपल्याला भगवत प्राप्तीचे 3 टप्पे आपण बघतो हो की नाही मग जी सृष्टी आहे त्याला पण ब्रह्म म्हणून संबोधलं जातं आपल्या आजूबाजूचे निसर्ग मग त्याच्यानंतर आहे ना भगवंतांना पण ब्रह्म म्हटलं जातं आणि इथे जीवात्म्याला आत्म्याला ब्रह्म असं म्हटलेलं आहे तर आहे ना थांबा मला आता 7व्या अध्यायातले माताजी पुढे 7व्या अध्यायातली श्लोक असणारी स्लाइड आहे काय फक्त बघा हा जो अध्याय आहे ना हा तर इथे कसं आहे माहित आहे कालच्या अध्यायातले हे म्हणजे अर्जुन ना खूप लक्ष देऊन गीता ऐकतोय आणि कालच्या अध्यायातले शेवटी हे जे 2 श्लोक आहेत ना त्याच्यामधले शब्द अर्जुनला कळलेले नाहीये त्यामुळे आजच्या अध्यायातली ना
ची सुरुवातच प्रश्नाने झालेली आहे. थोडं 7.29 जोरात बोला आणि माताजी, काय ऐकू नाही येतं जरा. होय काय थांबा मी सरळ बाहेरच जाते. ऍक्च्युली मी बऱ्यापैकी बाहेरच आहे. खूप असा दुरून आवाज येतोय कर्णास. हो ना. हा बाबा मी जरा जवळ सरकते हा आणि हा, बघते थोडं मी. जवळ सारखा काहीतरी करा. हा चालेल. तर हा जो अध्याय आहे ना सॉरी आजचा त्याची सुरुवात प्रश्नाने झालेली आहे हा. आपले योजना माताजी नाही आलेले. हा. तर हे माताजी वाचा तुम्ही हे दोन्ही श्लोक आणि त्याचं हरे ट्रान्सलेशन. कृष्ण. जरामरणय मोक्षाय मामश्रित्य यतन्ति ते ब्रह्म तदित्युक्तमध्यात्मं कर्म चाखिलम. जरा मरणातून मुक्त होण्याकरता प्रयत्न करणारे बुद्धिमान मनुष्य माझ्या भक्तिमयी सेवेद्वारे माझा आश्रय घेतात. वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत, कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान असते. 7.30 साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदु प्रयाणकालेऽपि च मां ते विद्रुयुक्तचेतस. जे लोक पूर्णपणे मतपरायण होऊन मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञाचा अधिष्ठाता, भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतात. हरे कृष्णा. हा. तर यातले ना काही शब्द आहेत ते अर्जुनाला कळत नाहीत. आधियज्ञ, आधिभूत, आधिदैव. हं त्यामुळे त्याने तो म्हणजे किती लक्ष देऊन ऐकतोय बघा. आपण पण श्रवण करताना असं लक्ष देऊन करायला हवं. मग आहे ना आणि अजून एक गोष्ट आपल्याला कळते की हे जे असतं म्हणजे हा अर्जुन जो आहे ना हा फार शास्त्रांचा त्याने अभ्यास, तो योद्धा आहे हा, राजा आहे. त्यामुळे शास्त्रांचा त्याने खूप अभ्यास केलेला नाही. त्यामुळे आपण आपल्याला म्हणजे आपणही तितके शास्त्रांमध्ये पारंगत नसतो. मग आपण पण अर्जुनामध्ये स्वतःला बघायला हवं की पण असा आपल्यासारखा की ज्याला फार त्याची गहिराईने काही असं ज्ञान नाहीये. मग आता ना इथे कृष्ण म्हणतात ना की जे लोक देवतांचा सर्व नियंत्रक, यज्ञाचा अधिष्ठाता म्हणून मला जाणतात, ते मृत्यू समयी सुद्धा मला जाणू शकतात. मग हे अर्जुन आता इथे विचार करतो की कृष्ण अचानक मृत्यूविषयी का बोलायला लागले आणि मग त्यांना कसं मृत्यू समयी जाणायचं म्हणजे काय करायचं ना. तर आता आपण ते आजच्या अध्यायात बघूया. आवाज येतोय ना माताजी व्यवस्थित? माताजी आवाज येतोय का बऱ्यापैकी व्यवस्थित? येतोय, बऱ्यापैकी येतोय. म्हणजे मगाशी अजिबात समजत नव्हतं, चांगलं आता समजतंय. बऱ्याचपैकी कमी येते हा माताजी. नाही आलं तर सांगा. कमी येतोय का अजून पण? आता वाढला आवाज, आता या क्षणी वाढला. चालेल आणि सांगा मला, मी बाहेरच जाईल मग सर. हा माताजी पुढची slide. नाही मागची घ्या आता, मागची. तर आहे ना आता आपण बघूया की अर्जुनाचं कसं काय. हा हरे हे कृष्णा. वाचा माताजी. अर्जुनाने विचारले, हे पुरुषोत्तम, हे भगवान, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय, ही भौतिक सृष्टी म्हणजे काय आणि देवता कोण आहेत, हे सर्व कृपया मला सांगा. हे मधुसूदन, यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यूसमयी तुम्हाला कसे जाणू शकतात. हरे कृष्णा. हा तर एवढ्या प्रश्नांची उत्तर द्यायची म्हणजे हा आजचा अध्याय, एवढे प्रश्न अर्जुनाला पडलेले आहेत. तर की ब्रह्म म्हणजे काय, आत्मा काय आहे, हा सकाम कर्म. चला आपण आता ह्याची उत्तरं बघूया. घ्या माताजी पुढची slide. तर हा जो ब्रह्म आहे ना तर अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म असे संबोधले जाते. तर आपला जो आत्मा आहे ना, जो भगवंतांचा अंश आहे, त्याला इथे ब्रह्म असं म्हटलेलं आहे. मग अध्यात्म म्हणजे काय,
तर अध्यात्म म्हणजे जीवाचा नित्य स्वभाव. हे लक्षात ठेवा हा तुम्ही. अध्यात्म म्हणजे आपण थोडस देवदेव करणं वगैरे असं काही समजतो, म्हणजे ते काही चूक नाहीये. पण अध्यात्माचा शब्दशः शास्त्रांप्रमाणे अर्थ काय आहे की तुम्हाला जीवाचा नित्य स्वभाव. मग आत्म्याचा नित्य स्वभाव काय आहे? तर आत्मा हा भगवंताचा अंश आहे. त्यांच्यापासून अलग झालेला, पण त्यांचा अंश आहे तो. त्यामुळे ना त्याला खूप आवडतं भगवंतांशी जोडलेलं असणं. त्यामुळे त्याचा नित्य स्वभाव म्हणाल ना, तर भगवंतांची सेवा. हे त्याला म्हणजे आत्म्याचा आनंद कशामध्ये आहे, तर त्याला कृष्णाची सेवा करण्यामध्ये, त्यांच्याशी त्यातनं जोडलेलं राहण्यामध्ये आवडतं. मग भजन, जप करणं, कीर्तन, त्यांच्याविषयीची पुस्तकं वाचणं का आणि वेगवेगळ्या सेवा कुठल्याही छोट्या छोट्या. तर हा जीवाचा नित्य स्वभाव आहे. आणि त्यामुळे जो आनंद मिळतो ना, तो आतून आनंद असतो. तो घेतला तर कळणार की का तसं. तर तो आत्म्याचा आनंद आहे. त्यामुळे आणि जर का आत्मा आनंदी तर आपल्याला म्हणजे सगळंच आनंदी दिसतं. हा. तर जीवाचा नित्य स्वभाव काय आहे? भगवंतांची सेवा. त्याला कृष्णांशी जोडलेलं राहायला आवडतो, त्यांचा अंश आहे तो. मग कर्म. आता कर्म जे असतं ना, आपण खूप काही क्रिया, कर्म म्हणजे फलदायी क्रिया आपण इथे सतत करत असतो त्या. मग ज्या कुठल्याही क्रियांमुळे तुम्ही म्हणजे जे काय दान देता, तुम्ही खाता आणि कायही जे काही करता, ज्यामुळे तुमचं पुढचं शरीर बनत असतं. हा. त्या सगळ्यांना कर्म असं म्हणतात. हं. मग अधिभूत. तर ही आपल्या आजूबाजूची जी सृष्टी आहे, भौतिक निसर्ग जे आपण काही बनवलेलं नाही, आपल्याला मिळालेलं आहे, हा सगळा अधिभूत मध्ये येतो. हा. मग अधिदैव. तर हे ना आपण भगवंतांच्या विराट रूपामध्ये बघूया. हा. की देवदेवता आणि त्यांच्या ग्रहकुलांचा समावेश असणारं भगवंतांचं विराट रूप. हे आपल्याला तेव्हा दिसेल, आपण पाहू. हं. अ, म्हणजे हे सगळं त्यांनी धारण केलेलं आहे त्यामध्ये. अधियज्ञ. आता आपण मी तो लक्षात ठेवा म्हटलेला बघा, शांती मंत्र, की 5.29 श्लोक. त्याच्यामध्ये कृष्णाने इथं अधियज्ञ म्हणजे यज्ञांचा अधिष्ठाता. मग त्यात त्यांनी सांगितलेलं आहे भोक्तारम यज्ञ तपसाम. कोण आहे सगळ्याचे भोक्ता आणि यज्ञांचे, यज्ञ तप वगैरे ह्या सगळ्यांचे भोक्ता कोण आहे? तर भगवंत स्वतः आहेत, हा परमात्मा. आदियज्ञ असतो कुठे? तर हा जो परमात्मा आहे हा सगळ्यांच्या हृदयात असतो. आणि मृत्यूच्या वेळी कृष्णाचे स्मरण कसे करावे? तर ते अचानक होणार नाही. तुम्ही मृत्यूच्या वेळेस आपल्याला कोणाची आठवण येणार? ज्यांच्याशी तुम्ही जोडलेले आहात. आणि तो म्हणजे साधी गोष्ट आहे ती, की आपण ज्यांच्याशी जोडलेले आहोत त्यांचीच आपल्याला आठवण येणार. त्यामुळे त्याच्यासाठी कृष्णाने सांगितले, की ते तुम्हाला अचानक होणार नाही. त्यासाठी तुम्हाला आयुष्यभर सराव करावा लागेल. ते पाहू आपण. हा. तर आता जी पुढची स्लाइड घ्या. आता इथे एक श्लोक आहेत ते वाचा माताजी. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात. हरे कृष्ण. हा, आपण बघितलं आता की आत्म्याला त्यांनी ब्रह्म म्हटलंय. नित्य स्वभाव काय मी म्हंटल ना, भगवंतांची सेवा. तर कारण ना आपण असं समजतो की हे आपलं पृथ्वी आपलं कायमचं स्थान नाही. आत्म्याला माहित त्याला ओढ त्यांची आहे, कारण हे आपलं नित्यस्थान नाहीये. नित्यस्थान भगवंतांजवळ आहे. हं? मग त्याच्यानंतर आपल्या ज्या कर्मांमुळे आपल्याला जे पुढचं शरीर प्राप्त होतं, मग त्या सगळ्या क्रियांना सकाम कर्म असं म्हटलं जातं. हं? मग आता जी पुढची स्लाइड आहे. हरे कृष्ण. मागची एक मिनिट ती मला मागची स्लाइड घ्या जरा. हा, इथे इथे हे बघा. हा नाही, हा हे इथे थांबा.
तर हे त्यांना इथे त्यांनी फलदायी क्रिया दाखवल्यात पहा हा. आता कसं असतं ना, आपल्याला आता ते एवढं तर कळलं की ह्या सगळ्या चराचर सृष्टीमध्ये जसे भगवंत आहेत तसे परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत. आत्म्याच्या शेजारीच आहेत परमात्मा, चतुर्भुज नारायण रूपात. मग ना ते पाहत असतात, म्हणजे आपल्या प्रत्येक श्वासावर त्यांचं लक्ष असतं. असं कधीच समजू शकत नाही आपण की मी परमात्म्याला फसवलो. ते हृदयातच आहेत आपल्या आणि त्यांना एकदम जवळून ओळखतात आपल्याला. आणि कसं आहे ना, जर का आता एखाद्याला हे आता त्यांनी खालून बघूया, एखाद्याला अवैध शारीरिक संबंध ठेवायला आवडतं, त्यातच त्यांना रस आहे. तर परमात्मा म्हणतो ठीक आहे, ते खूप दयाळू आहेत. करुणा सागर, करुणानिधी आहेत. त्यामुळे ते म्हणतात की हे ठीक आहे, पण मी मनुष्य शरीर हे एक उच्च चेतनेचे शरीर आहे आणि मी ते हे त्याच्यासाठी दिलेलं नाही. तुम्हाला हे असलं जर का करण्यात रस असेल तर ते करायसाठी मग खूप जरा बरं पडणार शरीर देतो. म्हणजे मनुष्याच्या शरीरात थोड्या समाजाची मर्यादा वगैरे आल्या ना, मग पुढचं शरीर कुत्र्याचं वगैरे देतात, की ज्यामध्ये बाबा तुम्हाला करायचंय तर करा. मग किंवा आता एखादा विचारच करत नाहीये, की मी हे खाणे योग्य आहे की नाही. समोर दिसलं की खायचं आणि दिवसभर रात्र नुसतं खातच सुटले, नुसतं खाणं. तर ते पुन्हा म्हणतात, की हे मनुष्य शरीर हे आपल्याला मिळालंय ना, हे भगवंतांशी आपला विसरलेला संबंध परत जोडण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी. भक्ती म्हणजे काय? भगवंतांची दिव्य प्रेमय सेवा. जर का तुम्ही ते त्याच्यासाठी वापरत नाही आणि तुम्हाला खायचंच आहे, तर ते काय म्हणतात, की बस ते खूप करा. मग तुम्ही एक सुद्धा इच्छा आपल्या हृदयात अपूर्ण असली तर आपण भगवंतांकडे नाही जाऊ शकत. मग आता जी स्क्रीन ब्लॅक झाली, मग ना ते म्हणतात की त्याच्यासाठी खूप उपयोगी तुम्हाला डुकराचं शरीर पडेल, कारण ते खूप खातं, पचवतं पण. त्यामुळे मग पुढचं शरीर डुकराचं देते. आणि जे कर्मकांड करतायत हा चांगली चांगली करतायत. मग त्यांना कसं असतं, मृगराजाची गोष्ट होती बघा. पुण्य कमवण्यासाठी चांगले असतात ते आणि चांगली कर्म करत असतात. तर त्यांना पुढे स्वर्गात मिळतो जन्म आणि तिथल्या स्वर्गीय सुखांचा ते आनंद घेतात. हां. आणि समजा जे भक्तीमध्ये जोडलेले आहेत हां, कृष्णांशी, त्यांना मात्र भगवंत स्वतःच्या गोलोक धामामध्ये नेतात. त्यामुळे हे आपल्या हातात आहे, की आपण काय करणार आहोत. कारण एक मर्यादित स्वातंत्र्य आपल्याला कर्म करायचं दिलेलं आहे भगवंतानी. त्यात ते बिलकुल ढवळाढवळ करत नाही. हां, आता घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्ण. हे देहधार्यामध्ये श्रेष्ठ अर्जुना, निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. चंद्र सूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदैव असं म्हणतात. आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच अधियज्ञ, यज्ञाचा अधिष्ठाता असे म्हणतात. हरे कृष्ण. तर आता इथे निरंतर परिवर्तनशील म्हटलंय. ही जी आपल्या आजूबाजूची भौतिक सृष्टी आहे ना, भौतिक जगत आहे. तर हे आहे ना, हे मिथ्या नाहीये. खूप जण म्हणतील पण बघा, हे सगळी माया आहे, खोट आहे. ते खोटं नाहीये. तुम्ही स्पर्श करून बघा, ते आहे सगळं. पण आहे ना, ते नित्य परिवर्तनशील आहे. आता इथे त्यांनी ते उदाहरण दिलंय बघा, की सुरवंट असतो तो आधी कसा असतो, मग तो खूप खातो, पानं खातच सुटतो. मग त्याच्यानंतर तो कोश धरतो आणि मग त्या कोशातून फुलपाखरू, ते आता तिघं पण किती वेगवेगळी आहेत. त्याच्यातून एक फुलपाखरू बाहेर पडतं, मग ते परत अंडी घालतं. हं. तर हे असंच जीवन चक्र सुरू असतं. तर अ, हा जो भौतिक प्रकृती आहे ना, ही पण नित्य परिवर्तनशील आहे. ऋतूंप्रमाणे ती बदलत असणार. ती स्थिर नाहीये, ती सतत बदलत असणार. मग त्याच्यानंतर भगवंत म्हणजे चंद्र सूर्यासारख्या वेगवेगळ्या देवी देवतांचा समावेश असणाऱ्या त्यांच्या विराट रूपाला आदिदैव म्हटलं. सगळं त्यामध्ये त्यांच्यामध्ये सामावलेलं आहे. प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो. आता तुम्हाला कोणतरी म्हटलं, की बाबा तू कुठून सांगतोयस, माझ्या हृदयात
मी काय मानत नाही ना, माझ्या हृदयात आत्मा आहे ना परमात्मा आहे. तर कधीतरी मग हे श्लोक नंबर लक्षात ठेवा आणि त्यांना वाचायला द्या, की मी नाही सांगत आहे. कृष्णाने स्वतः इथे सांगितलेलं आहे, की एक मिनिट हा माताजी मी बाहेरच जाते. तर ना कृष्णाने बघा इथे स्वतःच सांगितलंय, की प्रत्येकाच्या हृदयात मी पुरुषोत्तम भगवान परमात्मा रूपाने वास करतो आणि अधियज्ञ यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत आहे. एक मिनिट हा माताजी. हरे कृष्ण माताजी. हा माताजी जरा बाहेर जाते. 2 मिनिटं हा. जरासं थांबायला हवं. हा, हरे कृष्ण. हं. चालेल वाचा माताजी, आता मी बाहेरच आले. हरे कृष्ण. अंतकाले च मामेव स्मरणमुक्ता कलेवरं यः प्रयाति स मदभावं याति नास्त्वस्य संशय. आणि अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देहत्याग करतो तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो, यात मुळीच संशय नाही. हरे कृष्णा. हा हा कृष्ण इथे काय सांगतायत बघा, की अंतकाली अर्जुन काय म्हणतो, की तुमचं स्मरण कसं करायचं आम्ही. तर कृष्णाने काय सांगितलं, की त्यासाठी तुम्हाला सराव करायला हवा. हे बघा हा, इथे खरं कृष्ण काय सांगतायत, प्रतिज्ञा घेऊन म्हणजे कृष्ण जेव्हा स्वतःची म्हणजे ते किती महत्वाचं आहे बघा, की जर का आपण अंतकाळी केवळ माझे म्हणजे फक्त कृष्णांचं हा, असं नाही की वेगळ्या कोणाचं. जर का तुम्ही फक्त कृष्णांचं स्मरण केलं तर नक्की तुम्हाला भगवंतांचं धाम डेफिनेटली प्राप्त होणार आहे. म्हणजे त्यात काही तुम्ही हे घेऊ नका, संशय घेऊच नका. इथे ना हे आहेत बघा आपले भीष्म पितामह. भीष्म पितामह लढले तर कौरवांच्या बाजूने, पण भगवंतांचे खूप श्रेष्ठ भक्त होते. मग ना त्यांची फार इच्छा होती, की आपण भगवंतांना समोर बघत आपला देह सोडावा. मग आता शरशय्येवर झोपलेले असल्यामुळे उठून अर्जुनाने सोडलेले ना ते बाण. मग ते उठून तर भगवंतांकडे जाऊ शकत नव्हते. पण त्यांची फार अशी इच्छा होती. मग इच्छा मृत्यूचं वरदान होतं त्यांना. मग काय होतं, इकडे ना जसं आता अर्जुनाला असं दुःख झालंय ना, म्हणजे मला हे युद्ध करायचं नाही. तसं युद्ध झाल्यावर युधिष्ठिर महाराजांना होतं, की त्यांना वाटतं, की अरे आपल्याला राज्य मिळावं म्हणून आपण केवढं मोठं हे युद्ध केलं. हाकनाक खूप लोकांचा मृत्यू झाला वगैरे. त्यामुळे ते खूप दुःखात बुडतात. बरेच जण त्यांना सांगून बघतात. शेवटी कोणाने त्यात सांगण्याने ते म्हणजे त्यांना असा हे होत नाही, बाहेर पडत नसतात त्यातनं. मग कृष्ण असं सांगतो, की आता आपण सगळीजण भीष्म पितामहांना भेटायला जाऊया आणि त्यांच्याकडून तुम्ही थोडंसं मार्गदर्शन, तत्वज्ञानात्मक मार्गदर्शन घ्या, की राज्य कसं करायचं असतं, राजाची कर्तव्य काय. मग ही सगळी जण त्यांच्या तिकडे जातात हा कुरुक्षेत्रावर. आणि भीष्म पितामह बोलणार म्हटल्यावर खूप ते ऋषीमुनी ना त्यांच्या शिष्यांना वगैरे घेऊन तिथे येतात आणि भागवतामध्ये पहिल्या स्कंदात भीष्मांची स्तुती वगैरे अतिशय सुंदर स्तुती आहे ती. तुम्ही कधीतरी वाचा हा, ऐका ती त्याची म्हणजे डिटेलमध्ये. मग भीष्म ना म्हणजे युधिष्ठिर महाराजांना थोडं मार्गदर्शन वगैरे करतात आणि नंतर कृष्णांना समोर बघत मग कृष्णांना सांगतात, की आता तू माझ्या समोर उभा राहा
आणि त्यांना पाहत आपला देह त्याग करतात. तर आहे ना, भगवंत ते ये यथामाम प्रपद्यन्ते. तुम्ही लक्षात ठेवा की भगवंत भक्तासाठी स्वतः चालत आले बघा तिकडे. म्हणजे भक्त नव्हता जाऊ शकत, पण इच्छा त्यांची अतिशय प्रामाणिक होती की भगवंत यावे. हा समोर पाहत मी हे करणार. तर भगवंत स्वतः ह्या सगळे निमित्त करून घेऊन गेले आणि मग त्यांना बघत देहत्याग केल्यामुळे त्यांच्या धामाची प्राप्ती. मग आता जी पुढची स्लाईड, आणि ह्यात कुठलीच संशय घेऊ नका म्हणतायत ते. पण त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, अचानक होणार नाही ते. हं. आपल्याला कसं असतं, आपल्या जवळच्यांची, तुम्ही ज्यांच्याशी जोडलेले आहात त्यांची आठवण येते. त्यामुळे तुम्हाला जीवनभर कृष्णांना तत्वतः जाणण्याची, त्यांच्याविषयी ऐकण्याची आणि त्यांच्याशी जोडलेलं राहण्याची सवय हवी. मग आता जी पुढची स्लाईड घ्या. हा, हे वाचा माताजी, सर डायरेक्ट ट्रान्सलेशन. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हा माताजी, फक्त ट्रान्सलेशन वाचा. हा. रोज हजारो लोक मृत्यूला प्राप्त करतात, परंतु मूर्ख माणूस विचार करतो की मी अमर आहे, माझा मृत्यू कधीच होणार नाही. अशा विचारामुळे मृत्यूपूर्वी जी तयारी करायला हवी ती तो अजिबात करीत नाही. हरे कृष्ण. ही ना गोष्ट आहे ह्याच्यातली महाभारतामधली. वनवासात असताना ना एकदा युधिष्ठिरांना तहान लागते. मग ते अर्जुनाला काय म्हणतात, अर्जुना जरासं पाणी आण रे माझ्यासाठी. मग तो एक लोटा घेतो आणि पाणी शोधायला जातो. मग त्याला काही पुढे तसं गेल्यावर एक तळ दिसतो. मग तो त्या तळ्याकडे पाणी घ्यायसाठी पुढे जात असतो. तर एक आवाज येतो की थांब, तू पुढे जाऊ नाही शकत. म्हणजे तो एक यक्ष असतो. तो म्हणतो, हे माझं तळं आहे आणि तू आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आणि मग तू पाणी घे, नाहीतर तू म्हणजे तुला मृत्यू येईल. मग आहे ना, अर्जुन म्हणतो, आता पाणी प्यायला सुद्धा कोण हा यक्ष, ह्याचं काय, जंगलातलं असतं ना ते. मी आपलं पाणी पितो. म्हणून तो जवळ जातो, लोटाभर पाणी जरा स्वतः पितो, तर तो लगेच बेशुद्ध होऊन तिथे पडतो. इकडे युधिष्ठिर महाराज बराच वेळ वाट बघतात. मग म्हणतात, भीम तू जरा जा आणि बघून ये काय झालं. भीम येतो, तर भीमला पण ते सांगतात की असं असं आहे, तू आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आणि मग त्या तळ्याकडे जा. तर भीम पण ऐकत नाही, पाणी पितो. तर हे असं. मग नकुल, सहदेव ह्यांचं पण असंच होतं, बघायला येतात आणि एका पाठोपाठ. हं. मग शेवटी युधिष्ठिर स्वतः यायला निघतात, येतात. तर ते बघतात की आपले चारही भाऊ असे मूर्छित होऊन पडलेले आहेत. आणि ते त्या तळ्या म्हणजे पुढे आता पाणी जाणणार ना आपण बेशुद्ध पडलेल्यांना उठवायला. पुढे जात असतात तर त्यांना पण आवाज येतो की तू थांब, म्हणतात माझ्या प्रश्नांची उत्तरं दे, नाहीतर तुझं पण ह्या भावांसारखं होणार. मग ते म्हणतात, हो ठीक आहे, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतो. तू काय आहेत तुमचे प्रश्न, विचारा. मग बरेच प्रश्न विचारलेले आहेत आणि युधिष्ठिराने खूप छान उत्तरं दिलेली आहेत. मग त्यात एक काय विचारतात माहित आहे का, की ह्या जगात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कुठली आहे? अद्भुत, सर्वात अद्भुत, आश्चर्यजनक. तर युधिष्ठिर महाराजांनी दिलेलं हे उत्तर आहे, की आपण म्हणजे आजूबाजूला नेहमी बघत असतो, की रोज कोण ना कोणतरी आपल्या आजूबाजूला ओळखी पाळखीत मृत्यू पावत असतं. तरीही आपण मृत्यूची तयारी करत नाही. हं. मग आता इथं मृत्यूची तयारी म्हणजे काय अपेक्षित असेल? आता मृत्यूची तयारी करायची म्हणजे काय, रोज असं आठवत बसायचं काय, की बापरे कधीतरी मी पण जाणारच आहे आणि काय. तर तसं नाहीये. भगवंतांची सेवा मृत्यूची तयारी करायची. त्यासाठी, हां, त्यासाठी आपल्याला शास्त्र उघडून पाहावी लागणार. तर कसं असतं ना, आपण अ, तो दुसऱ्या अध्यायातला सिद्धांत लक्षात ठेवायचा, की इथे ज्याने जन्म घेतलाय त्याला कधी ना कधीतरी मृत्यू हा येणारच आहे. येणारच आहे. आपलं हे अलिखित सत्य असतं. मग त्याच्यानंतर आहे ना, तुम्ही योग्य आध्यात्मिक गुरूंशी जोडलं जायला पाहिजे. हां, आणि आता ते जे सांगतील तसं, आता जॉब करायला सांगितलं तर तुम्ही जॉब करायला हवा. पुन्हा ना, गीता, भागवतम ह्यांचं
श्रवण करायला हवं. मग त्याच्यानंतर आहे ना जास्तीत जास्त भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःला जोडायला पाहिजे. कारण तो आत्म्याचा आनंद आहे आणि जसं ते तुम्ही करत जाल ना, तसं हळू-हळू नक्की आपण त्यांच्याशी जोडलं जाऊ कृष्णांशी. असं नाहीये की मृत्यूची तयारी म्हणजे फक्त रोज हेच आठवत बसा, कधी ना कधीतरी आम्ही सगळे जाणार आहे, असं नाही. तर आहे ह्या शरीराचा हे ना शरीर हे भगवंतांकडे जायचं हे आहे, वाहन आहे आपलं. त्याचा उपयोग आपण त्याच्यासाठी करायला हवा. तर जर का तुम्ही कृष्णाशी कनेक्ट झाला असाल, तर आपल्याला मृत्यूच्या वेळेस त्यांची आठवण येणार. हं. माताजी पुढची स्लाईड घ्या. हरे कृष्ण. हेयं यं वापि स्मरणभावं तज्जयन्ते कलेवरं तं तं वेत्ति कौन्तेय सदा तत्त्वभावितं. हे कौन्तेय, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निसंदेह प्राप्ती करतो. हरे कृष्ण. आता ना म्हणजे समजा की म्हणजे अर्जुनाने विचारलं की बाबा मला तुमची नाही आठवण झाली. म्हणजे ते काय आता ऑब्लिगेटरी तर नाहीये की असं कसं ना मला नाही झाली तुमची तर काय? तर कृष्णाने सांगितलेलं आहे, की जर का तुम्हाला कृष्णांची झाली नाही, तर तुम्हाला ज्या कोणाची स्मरण होणार, तुम्ही ते देह प्राप्त करणार म्हणजे तिकडे जाणार. हं. आता इकडे भरत महाराजांची आपण एक गोष्ट बघितलेली बघा, की ते हरण येतं म्हणजे ते सगळं करून भक्ती करण्यासाठी वनात गेलेले असतात वृद्धापकाळी. पण ते एक हरण सापडतं आणि सगळं लक्ष सारखं हरणाकडे असतं त्यांचं. मग मृत्यूच्या वेळेस पण हरिणाचं माझ्यानंतर कसं होणार असाच विचार. ते हरण तर मोठं वगैरे झालेलं असतं, पण ह्यांच्या मनात. मग पुढचा जन्म त्यांना हरणाचा मिळतो. पण एक असतं की भक्तीमुळे त्यांची स्मृती राहिलेली असते. मग ते हरण नेहमी आश्रमाच्या जवळ-जवळ वगैरे तसं राहत असतं ऋषीमुनींच्या आणि तो जन्म होतो. मग त्याच्यानंतर त्यांना मनुष्य जन्म मिळतो. हा मनुष्य जन्म महत्वाचा असतो. तो मिळाल्याशिवाय मुक्ती कशी मिळणार? मग मनुष्य जन्म मिळाल्यावर ना जडभरत ऋषींची बघा ती गोष्ट आहे. राजा रोहगण आणि जडभरत ऋषी. मग ते जडभरत ऋषींचा जन्म मिळतो त्यांना आणि त्या जन्मात पण ते अजिबात बोलत वगैरे नसतात. त्यांच्या लक्षात असतं आपण कोण आहोत आणि फक्त स्वतःला भजन भक्ती वगैरे मध्ये जोडलेलं असतं आणि मग त्या जन्मामध्ये मुक्ती मिळते. भगवंतांचं धाम. म्हणजे जे भरत महाराजांच्या जन्मामध्ये व्हायला हवं होतं, त्यासाठी एक हरणाचा आणि एक जडभरत ऋषींचा असे 2 पुढचे जन्म वाढले. तर त्यामुळे तुम्ही कोणाचं स्मरण करणार, हे शरीर आपण प्राप्त करत असतो. हं. मग आता जी पुढची स्लाईड घ्या. कृष्णांचं केलं कृष्णांची. मग हां, ही ती ह्यांची गोष्ट. मग आहे ना, हे एका क्षणात होणार नाही, की तुम्ही भगवंतांची नशी जोडलं जाणं वगैरे. कसं असतं ना, त्यामध्ये टप्पे असतात. पहिलं असतं श्रद्धा, की कुठून तरी कशी तरी आपली कृष्णांमध्ये श्रद्धा व्हायला हवी. मग श्रद्धाच्या पुढचं स्टेप असते तुम्हाला साधू संघ हवा, भक्तांचा संघ. ह्यासाठी तुम्हाला मंदिरांमध्ये जावं लागेल आणि तिथल्या भक्तांच्या संगतीमध्ये राहावं लागणार. म्हणजे आपली गोडी वाढत जाते हळू-हळू. मग त्याच्यानंतर असते भजन क्रिया, की तुम्ही जप करताय, कीर्तन करताय सगळ्यांनी मिळून. हां, मग ह्यामुळे काय होतं, तर आपल्या हृदयातले अनर्थ, काम, क्रोध वगैरे ते 6 अनर्थ जे आहेत ना, ते एक, एक, एक करून आपल्या हृदयातून निघून जातात. मग त्याच्यानंतर असते निष्ठा. ही निष्ठा कशावर बसते? आपल्या कामावर वगैरे नाही. तर ही निष्ठा इथे सांगितली आहे, ही नामावर बसते. भगवंतांच्या नामाची निष्ठा असते ती. मग त्याच्यामध्ये निष्ठा बसेल तसं आपण जप अगदी ह्याने करत असतो मन लावून. मग त्यामध्ये आपल्याला रुची यायला लागते. ते म्हटलं ना, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. तशी अमृताहुनी गोड काय असेल ती रुची ती तेव्हा यायला लागते. कीर्तन करताना भजन, कीर्तन ह्यामध्ये असे खूप त्यांना ती रुची अमृतापेक्षा पण जास्त रुची यायला लागते. मग आसक्ती. पण ही आसक्ती का भौतिक आसक्ती धरू नका हां. ही आसक्ती म्हणजे भगवंतांच्या प्रेमाची. ही वेगळी म्हणजे आध्यात्मिक अशी. मग त्याच्यानंतर असतो भावभक्ती आणि मग प्रेमाभक्ती. असे हे टप्पे असतात.
फार पुढचे टप्पे आहेत ते. पण त्यासाठी श्रद्धेमधून तो सुरुवात होतो, भक्तांचा संग वगैरे असं हळू आपण स्वतःला त्याच्याशी जोडायला हवं. हां. आता जी पुढची स्लाईड घ्या. हरे कृष्ण. तस्मात् वर्षु कालेषु मामनुस्मर युध्य च मय्यपर्तित मनोबुद्धी मामवैश्यस्य संशया. म्हणून हे अर्जुना, तू सदैव माझे कृष्ण या रूपाचे स्मरण करीत राहा आणि त्याचवेळी आपल्या युद्धरूपी स्वधर्माचेही आचरण करीत राहा. स्वतःची कर्मे मला अर्पण केल्याने आणि आपल्या मन तथा बुद्धीस माझ्या ठायी स्थिर केल्याने तुला निसंदेह माझी प्राप्ती होईल. हरे कृष्णा. बघा कृष्णाने इथं मार्ग पण सांगितलेला आहे. हां. की अ, ते काय सांगतायत बघा, म्हणून तू सदैव माझे कृष्ण या रूपाचे स्मरण करीत राहा. काय करायचं आपल्याला? तुम्हाला ना मेडिटेशन वगैरे करताना आपण एखादा प्रकाश, एखादा प्रकाशाचा स्रोत किंवा नाद, अ, य एखादा वेगळा असा आवाज ह्याच्यावर करतो, तर नाही. तुम्हाला करायचंय ना, तेव्हा तुम्ही भगवंतांचं हे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ना, ह्या सगुण साकार रूपावर एक मन एकाग्र करा. ते काय म्हणतायत बघा, "तू सदैव माझे स्मरण करीत राहा." आता माझे म्हणतायत आणि अर्जुनाच्या मध्ये खूप आवाज आहे. हां. तर अर्जुनाच्या समोर ते कुठल्या रूपात आहेत सांगा? कृष्ण रूपात आहेत. त्यामुळे कसं असतं ना, तुम्ही कृष्ण रूपामध्ये त्यांची हे करायला हवी. काय म्हणतो आपण, स्मरण करताना त्यांनी तुम्ही ते वेगवेगळ्या कशा म्हणजे रे ऑफ लाईट, व्हायब्रेशन वगैरे अशामध्ये नाही. ह्या रूपावर स्मरण करायचं भगवंतांच्या. त्यांना शरीर आहेत हां, ते नाही आहेत, निराकार नाही आहेत. हे असं त्यांचं 2 हात, 2 पाय, डोक्यावर मोरपीस, हातात बासरी असं त्यांचं रूप आहे. ह्याच्यावर एकाग्र करा. हां. आणि त्याच वेळेस आपले युद्धरूपी स्वधर्माचेही आचरण करीत राहा. तर ते काय म्हणतायत बघा, हे सगळं करताना तुम्ही तू तुझ्या स्वकर्तव्य जे आहे ते सोडू नको. मग युद्ध पण कर. कृष्ण सांगतायत, की तुम्ही स्वतःची कर्तव्याचा मार्ग सोडू नाही शकत. माझं स्मरण करा, पण हे पण करा. आता इथं तर अर्जुन भर युद्धात उभा आहे. कुठून कसे बाण येतात, काय त्याला ते लक्ष देऊन करायचंय ना. मग मी बाणाच्याकडे लक्ष ठेवू, की मी भगवंतांशी जोडलेला राहू? तर जेव्हा आपल्याला ह्याचा सराव होतो ना, तेव्हा असू आपण कुठेही, आपली कर्तव्याचा जो मार्ग आहे, तो नक्की तुम्ही आचरणात आणा. त्यापासून बाजूला व्हा असं कृष्ण कुठेच सांगत नाहीयेत. त्याला पण युद्ध करायला सांगतात. पण ते करताना सुद्धा हृदयातून भगवंतांना जोडलेले राहा. त्याच्यानंतर स्वतःची कर्मे भगवंतांना अर्पण करा. कारण आपल्याला त्याचं बंधन लागणार नाही. आपलं मन, बुद्धी माझ्या ठायी स्थिर केल्याने तू निस्संदेह मला प्राप्त करशील. हं. म्हणजे त्यांनी मार्ग पण सांगितलाय, की अंतकाळी भगवंतांचं स्मरण कसं करायचं, त्यासाठी त्यांच्याशी जोडून घ्या आणि आपलं मन आणि बुद्धी भगवंतांच्या ठायी स्थिर करायला हवं. माताजी पुढची स्लाईड घ्या. आणि हे एका दिवसात होत नाही. ही तुम्ही एकदा जप वगैरे सुरू केलं ना, आपलं हृदय शुद्ध होत जातं आणि आपोआप हळू हे होत जातं. हां. हरे कृष्णा. अभ्यास योगयुक्तेन चेत्सन्यान्यगमेन परमपुरुषं दिव्यं याति पार्थानुचित्सयन्. हे पार्था, आपले मन विचलित होऊन देता आपले मन विचलित होऊन देता त्यास माझ्यावर निरंतर स्मरणामध्ये युक्त करून माझे अर्थात परमपुरुषाचे जो ध्यान करतो तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो. हरे कृष्णा. म्हणजे आपल्याला ना आपलं मन भगवंतांना द्यायचंय. मी एक छान रील हल्लीच बघितला होता. ते प्रभूजी सांगत होते म्हणजे तुम्हाला आपलं मन द्यायचंच आहे ना, तर तुम्ही कृष्णांना द्या. हं. तर ते दिल्यामुळे बघा आपलं मन जर का आपण भगवंतांमध्ये स्थिर केलं निरंतर, तर आहे ना आपण भगवंतांची प्राप्ती करू शकतो. ओके. माताजी पुढची स्लाईड घ्या.
आता इथे ना ही अजामिळची गोष्ट सांगितलेली आहे. भागवतम मध्ये आहे ही कथा. कसं असतं, आता भगवंत तर म्हणतायत की तुमचं मन तुम्ही मला द्या. तर हा जो किंवा आपण आता हे मृत्यूविषयीचे संदर्भ बघितले ना, सिद्धांत बघितले आपण, तर तीही इथे अजामिळच्या गोष्टीतून आपल्याला कळतात. हा की नाही अतिशय वेद संपन्न ब्राह्मण असतो, म्हणजे कुटुंबातला मुलगा असतो आणि हा चांगला असतो. व्यवस्थित तसाच वागत असतो. आणि हा ह्याच्या वडिलांना ना रोज पूजेसाठी आणि यज्ञ, हवन याच्यासाठी लागणारे साहित्य आणायला रोज वनात जात असतो. मग एक दिवस हा वनात जातो आणि नेहमीप्रमाणे ते समिधा वगैरे ते सगळं गोळा करतो. फुलं वगैरे, पत्री ती सगळं आणि येत असतो. मग येताना त्याला वाटेत की नाही एक स्त्री आणि पुरुष म्हणजे एक अशी एकत्र ती असतात त्यांचं त्यांचं करत हां, ती अशी म्हणजे तर ते स्त्री आणि पुरुषाचं ते त्यांचं जे सुरू असतं ते बघून अजामिळला इतकं काय असं हे होतं, तो त्याच्याकडे आकर्षित होतो. मग आपण पण लक्षात ठेवायचं. ह्या ज्या कथा असतात ना, हे खूप मोठे सिद्धांत सांगतात, जे आपण रोजच्या आयुष्यात वापरायचे असतात. तुम्हाला पण काहीतरी ड्युटी वगैरे करायला किंवा तुम्ही पण अशा काहीतरी ठिकाणी केला जिथे तुम्हाला असलं काहीतरी दिसतंय. तर आपण कासवाचं उदाहरण बघितलेलं आहे. ह्याच्या आधी कृष्णाने सांगितलेलं आहे, की तुम्ही इंद्रिय विषय आले, की स्वतःच्या इंद्रियांना आवरायला पाहिजे, ना की तिथं थांबायला पाहिजे. हां, आता ह्याचं तर काम झालं होतं. हा ह्याच्या घरी निघून आला असता, तर ह्याला चाललं असतं. पण ह्याला म्हणतात, की तुम्ही तुमच्या इंद्रियांना आवरायला पाहिजे. तुमचं तिथलं काम काय आहे ते करणं आणि तिथनं बाजूला होणं. तर हा ते बघत उभं राहतो आणि मग ते त्याच्यावर इतकी काही जादू होते आणि हा त्या तिकडे हातातलं सगळं वगैरे सामान टाकतो आणि हा त्या तिकडे त्यांच्याकडे जातो. त्या पुरुषाला मारून वगैरे घालवून टाकतो आणि ह्या स्त्रिया काय ती हे असते म्हणजे वेश्या. मग त्या स्त्रिया काय तर हा म्हणतो माझ्याबरोबर चल माझ्याकडे पण पैसे आहेत. मग ती ह्याच्याबरोबर येते आणि हा स्ट्रेट तिला घरी घेऊन येतो. आता घरी आल्यावर आई-वडील अचंबित होतात, "हे काय घेऊन आलास तू?" तर मग तो म्हणतो, हिला मी घेऊन आलो, ही आता माझ्याबरोबर इथेच राहणार." आणि पत्नी असते त्याला एक. तिला पण सांगतो, "अशी असते स्त्री, तू बघ कशी आहेस" म्हणून वगैरे. आणि मग त्याच्यानंतर आहे ना, ह्या पत्नीला म्हणजे तिला घालवून टाकतो. पुन्हा आई-वडील तर बिचारे ह्या धक्क्याने मृत्यूच पावतात. मग काय ह्याला रान मोकळं मिळतं आणि आई-वडिलांची जे काय असतं ना, ते सगळं उधळत असतो तिच्यावरती. पण मागण्या पण अशा स्त्रियांच्या खूप असतात आणि तुम्ही त्या पुऱ्या केल्या तरच तुमच्या जवळ राहतात. मग शेवटी ना सगळं झाल्यावर आणि काय करू शकते असं वर्णन आहे, की अजामिळ कुठलंही पाप करायचं बाकी ठेवत नाही. म्हणजे बघा चोऱ्या-माऱ्या करणं, दुसऱ्यांची मुलांचं म्हणजे किडनॅपिंग म्हणतो ना तसं करणं, जुगार, दारू तेही शिकतो सगळं आणि जी म्हणून काही पापं आहेत ती सगळी करून, करून पैसे आणत असतो. मग असं मात्र काळ खूप जात राहतो. ह्याला खूप मुलं-बिलं होतात. मग काय होतं वृद्धापकाळाकडे साधारण आलेला असतो आणि त्याला एक मुलगा होतो. मग हा घरात नसतो तेव्हा काही साधू त्यांच्या दारासमोर येतात. माई काहीतरी भिक्षा द्या म्हणून. मग त्यांना ते छोटंसं बाळ दिसतं. मग ते काय म्हणतात, की तुम्ही या मुलाचं नाव काय? माझ्या वेळची बायको म्हणते, "नाही ठेवलेलं." मग म्हणतात, "ह्याचं नाव नारायण ठेवा." हां म्हणते आणि ती नारायण ठेवते. पण मी नवऱ्याला पण सांगते, "ह्याचं नाव नारायण ठेवलंय." मग हा ना ह्याला ना तोंडाला सारखी सवय लागते. म्हणजे त्याला त्या मुलगा काय मोठा होतो, तो त्या मुलग्यालाच हाक मारत असतो नाही. पण त्याला नारायण, नारायण म्हणायला फार आवडत असतं. आणि तसा तो वृद्धापकाळाकडे झुकलेला असतो त्या टाईमात. मग आता जी एक तो असा अंथरुणात झोपलेली स्लाईड होती ती पुढे नसेल बघा बघू आहे का? म्हणजे ना म्हणजे हां, नाहीये. मग यथावकाश काळ काय पुढे जात राहतो आणि हा म्हातारा होतो आणि मग ह्याला ना न्यायला यमाचे दूत येतात आणि त्यांना बघून हा जोरात नारायणा, नारायणा म्हणून ओरडतो. मग होतं काय मी ते यमदूत नेत असतात ना, तर इथे ते या साइडला दिसतायत बघा खालच्या स्लाइडमध्ये. मग भगवंतांचे पार्षद ते येतात आणि म्हणतात, की तुम्ही याला हात पण लावू शकत नाही. मग यमदूत म्हणतात, की बाबा ह्याने काय म्हणजे वाईट कर्म करायची काही शिल्लक ठेवलेली नाही. तुम्ही ह्याला का म्हणजे ह्याने काय असं चांगलं केलं, की तुम्ही आलाय आणि आम्ही ह्याला हात पण लावू शकत नाही म्हणताय. तर ते म्हणतात तुम्हाला सिद्धांत माहीत आहे ना, एकदा सुद्धा हरीचं नाम घेतल्यावर आपली पापं जळून जातात
आणि मुख्य म्हणजे ह्याने मृत्यूच्या वेळेस भगवंतांचं नारायणा नारायणा म्हणतो ना हाक मारलेली आहे. मग तिथं ना एक प्रभुपाद स्वामींचं पुस्तक आहे अ सेकंड चान्स म्हणून, की इथे ना मृत्यूविषयी भगवंतांचे हे पार्षद आणि यमदूत यांची भागवतमध्ये चर्चा आहे. त्याच्यावर प्रभुपाद स्वामींचं छान पुस्तक आहे, मराठीत पण आहे. तुम्हाला जमलं तर तुम्ही वाचा नक्की ते. हां, तात्विक आहे मृत्यूविषयी त्यांनी सांगितलेलं. मग आहे ना अ सेकंड चान्स म्हणून. मग ही ह्यांची चर्चा होते. मग ते यमदूतांना समजावून सांगतात, की मुळात ह्याच्या आयुष्याचे थोडा अवधी अजून शिल्लक आहे. मग हां, यमदूतांना पण ती तात्विक सगळं पटतं आणि मग यमदूत त्यांच्या लोकात जातात आणि हे पार्षद पण निघून जातात. पण हे होत असतं सगळं अजामिळच्या समोर आणि अजामिळला एका क्षणात ना आपल्या जीवनाचा सगळा पूर्ण भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोरून निघून जातो, की अरे आपण होतो कोण? आणि एका क्षणात आपलं अधःपतन झालं आणि हे कुठं आपण येऊन पोहोचलोय आता? आणि त्या क्षणी अजामिळ उठतो आणि ते घर वगैरे सगळं सोडतो कोणालाही न सांगता. सरळ ह्याच्यात जातो काशी क्षेत्रामध्ये आणि पुढे 12 वर्ष की काहीतरी 20 वर्ष असतंय मला आता आठवत नाही. तितकी वर्ष तो काशीमध्ये राहतो आणि अतिशय भक्तिभावामध्ये फक्त भक्ती करत असं राहतो. सगळ्या भोगांपासून मुक्त आणि फायनली जेव्हा खरा त्याचा मृत्यू येतो, तेव्हा भगवंतांचं स्मरण करत मृत्यूला प्राप्त होतो आणि तेव्हा पहा बघा त्यांना न्यायला भगवंतांचे दूत विमान घेऊन आलेले आहेत आणि अजामिळला घेऊन जातात. पण प्रभुपाद स्वामी काय म्हणतात, की अजामिळ इतका सौभाग्यदायी होतं म्हणजे बाय चान्स त्याला दुसरी संधी मिळाली. आपल्याला ती मिळेलच असं नाही. त्यामुळे जेव्हा तुमच्या आयुष्यात भक्तीविषयी तुम्हाला कळलंय, तेव्हा तुम्ही त्यांच्याशी जोडून घ्या. आणि प्रल्हाद महाराज आहेत ना, त्यांनी खूप छान सांगितलेलं आहे ह्याच्याविषयी. प्रल्हाद महाराज ना आपल्या गुरुकुलातल्या मुलांना नेहमी सांगत असतात. सुट्टी वगैरे दुपारची झाली ना, की त्यांना बरोबर घेत असतात आणि आपण भगवंतांचं नाव घेत खेळूया वगैरे असं. मग ते मुलं म्हणत असतात, "नाही आपण नुसतं खेळूया." तर नाही म्हणतात. हे जे जीवन आहे ह्याच्यामध्ये कधी आपल्याला हे माहीत नाही, की आपला मृत्यू कधी येणार आणि ते कुणालाच माहीत नाही. त्यामुळे आपल्या हातात जो वेळ आहे ना, तो आपण म्हणजे अभ्यास करा, तुम्ही कायही करा. आत्ताच कृष्ण म्हणाले ना, "माझं स्मरण करत तुझं युद्धाचं कर्तव्य पण कर." पण आपण आतून भगवंतांशी जोडलेलो राहायला पाहिजे भक्तीमध्ये. हां. हां, मग आता जी पुढची स्लाईड घ्या. हरे कृष्णा. मनुष्याने परमपुरुषाचे सर्वज्ञ, पुरातन, नियंता, अणुपेक्षाही सूक्ष्म सर्व गोष्टींचे पालन करतात. सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे अचिंत्य आणि नित्य पुरुष या रूपांमध्ये ध्यान केले पाहिजे. परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहे. हरे कृष्णा. बघा हां, आपण भगवंतांचं स्मरण करताना काय-काय म्हणून करायला पाहिजे. एकतर हे रूप समोर दिसतंय आपल्याला त्यांचा वर्ण घनश्याम आहे. श्यामसुंदर आहेत ते. डोक्यावर मोरपीस, हातात बासरी असं हे यांचं गोविंद स्वरूप म्हणायचं हां. तर ह्या रूपाचं तुम्ही स्मरण करायला हवं आणि ते काय-काय आहेत हे जाणायला हवं. ते सर्वज्ञ आहेत, पुरातन आहेत. हां, कारण सगळ्याची उत्पत्ती त्यांच्यामधून झालेली आहे. नियंत्रण करणारे आहेत, नियंता. अणुपेक्षाही सूक्ष्म आहेत. हां, अचिंत्य आणि सर्व गोष्टींचे पालन पण करता. सगळ्या भौतिक कल्पनांच्या पलीकडचे आहेत. नित्य आहेत. हे सगळं आपण तत्वतः त्यांच्याविषयी जाणायला हवं आणि ह्या रूपात त्यांचं ध्यान करायला हवं आणि ते त्या भौतिक प्रकृतीच्या पलीकडे आहेत हां. मग त्याची पुढची स्लाईड घ्या. म्हणजे भौतिक प्रकृतीच्या अधीन आपण आहोत. ते त्याचे अधिपती आहेत, मायापती आहेत ते. आता ना इथे वेगवेगळे देवी देवता दाखवलेले आहेत, की इथे ब्रह्मा जे असतात ना, हे ब्रह्मा ह्यांचं स्मरण करतात बघा. कायम भगवंतांचं तिथे दिसतायत बघा क्षीरोदकशाही विष्णूंचं. आणि सगळे देवी-देवतांना काय अडचण आली, की क्षीरोदक सागराच्या किनारी घेऊन जातात आणि विष्णूंना सांगतात, मदत मागतात. तर ध्यान करताना नेहमी त्यांचं करतात. हां. मग आता जी पुढची स्लाईड घ्या. हे शिव ॲक्चुअली ते फोटो नाहीये इथे तो.
शंकर, आपण कधी पण शंकरांना बघतो बघा, शंकर ध्यानस्थ असतात. आपण नेहमी पाहतो की नाही. मग ते ध्यान करतात तर कुणाचं करतात? तर शिवजी ना ह्यांचं ध्यान करत असतात निरंतर. म्हणजे भगवंतांचं. आणि तुम्ही विचार करा, निरंतर हजारोच्या हजारो वर्ष जर का ते ध्यान करतायत, तर त्यांच्यामध्ये त्यांना कुठली तरी अमृतापेक्षा पण अतिशय वरचा आनंद मिळत असणार ना, म्हणून ध्यान करतायत ना. तर शिवजी, तुम्ही कुठेही बघा की शिवजी हे निरंतर भगवंतांचं ध्यान करत असतात. वाचा माताजी. हरे कृष्ण. मामुपत्ये पुनर्जन्म दुःखालयाम शाश्वतम् नानुपन्ति महात्मा संसिद्धी परमागतः. माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मे जन या दुःखमय तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत, कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते. हरे कृष्णा. बघा कृष्ण इथे काय सांगतात, की जर का आपण एकदा भगवंतांचं धाम प्राप्त केलं ना, बाकीच्या धामांचं कसं आहे ना, की तिथे जन्म आणि मृत्यू आहे. त्यामुळे फक्त एकमेव भगवंतांची धाम असं आहे, की जिथे तुम्ही गेलात ना, की जन्म आणि मृत्यू नाही, ते शाश्वत आहे. एकदा तिकडे गेलात, की तुम्हाला नित्य त्या धामाची प्राप्ती होते व तुम्हाला तिथून परत ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडावं लागत नाही. हं? आणि ना कृष्णाने इथं तो शब्द बघा, माताजी वाचते, दुःखालयम अशाश्वतम. ह्याचं वर्णन बघा कसं केलेलं आहे ह्या भौतिक सृष्टीचं. ज्यांनी निर्माण केले तेच ह्याला दुःखालयम अशाश्वतम म्हणतात, की ही इथं ना जीवन जगण्यासाठी तुम्हाला स्ट्रगल आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात ही सुख-दुःख येऊन आहेत आणि कृष्ण तर दुःखालय म्हणतायत त्याला आणि अशाश्वत. हे ना बदलतंय. इथं शाश्वती नाही कशाची. परिस्थिती ही नेहमी बदलत असते. ज्यांनी आता केलंय निर्माण तेच ह्याचं वर्णन असं करतायत. दुःखालयम अशाश्वतम. म्हणून भगवंतांना वाटतं, की आपण लवकरात लवकर त्यांचं जे म्हणजे जिथून आपण मूळ आलोय तिकडे परत जायला पाहिजे. आईसारखे आहेत. आपल्याला सतत सांगतायत, की म्हणून तुम्ही माझ्याकडे या आणि त्याचे मार्ग पण सांगतात. आपण कसं आहो ना, आपण असं समजलोय, की आपण पृथ्वीच आपली कायमचं निवासस्थान आहे. तसं नाहीये. पृथ्वी हे भगवंतांशी आपल्याला जोडणारा मधला पूल असतो बघा एखादा, तसा पूल आहे. आणि आपणच आता तुम्ही विचार करा, एखाद्या पुलावर तुम्ही कायमचंच राहायला गेलात, तर ट्रॅफिकला किती अडचण होईल. नाही, मी हे नित्य माझं धाम आहे म्हणून मी घर बांधून राहिलो. तसं नाही. तसंच म्हणजे आपण समजतोय. तर पृथ्वी आपलं नित्य स्थान नाहीये. भगवंतांचं धामाकडे जायचा हा पूल आहे जोडणारा. हं. हे मनुष्य शरीर पण तसंच आहे. माताजी पुढची स्लाईड घ्या. हरे कृष्ण. स्वर्गातल्या प्राकृत जगतातल्या अत्युच्च ब्रह्मलोकांपासून ते सर्वात खालच्या लोकांपर्यंत सर्व लोक दुःखाचे स्थाने आहेत. या लोकात वारंवार जन्म मृत्यू होतात, परंतु हे कौंतेया, माझे धाम प्राप्त करणाऱ्या जीवास कधीच पुनर्जन्म नसतो. हरे कृष्णा. आता आपल्याला मग वाटेल नाही, मग मी स्वर्गात जातो, स्वर्गात खूप सुख वगैरे आहे. तर इथे कृष्ण काय सांगतायत बघा. ह्याला म्हणतात तत्वतः तुम्ही जाणणं. म्हणून कृष्ण अर्जुनाला सांगतात, की तू ज्ञानाच्या नजरेने पाहायला शिक, की अत्युच्च लोक, सगळ्यात वरचा लोक इथे ब्रह्मलोक असतो. हा ब्रह्मलोकापासून सगळ्यात खाली म्हणजे पाताळापर्यंत ना, हे सगळी ठिकाणं स्थान आहे. कसं आहे, की म्हणजे जन्म आणि मृत्यू या लोकात वारंवार जन्म मृत्यू होतात. पण कौंतेया, माझे धाम प्राप्त करणाऱ्या जीवास कधीच पुनर्जन्म नसतो. म्हणजे तो मुक्त होतो. तर कसं आहे ना, बाकी तुम्ही ब्रह्मलोकापर्यंत सुद्धा त्या ब्रह्माचं पण आयुष्य आपण बघितलेलं बघा, किती खर्व वर्ष आहे. तर त्यांचं पण आहे ना, फक्त टाईम लिमिट वेगळा आहे. आपल्यापेक्षा काळ वेगळा आहे. पण ती पण जन्म आणि मृत्यूने, स्वर्ग काय, ब्रह्मा काय, खाली पाताळातली काय, ही सगळी जन्म आणि मृत्यूने बांधलेली आहे. मग आता ना इथे त्यांनी दाखवलंय.
स्वर्गात काय सतत असुर आणि देवता ह्यांच्या हे युद्ध सुरूच असतात. म्हणजे असुरांना कायम स्वर्ग हवाच असतो. ते स्वर्गात सुरू असतं. पाताळात तिथं यातनामय आयुष्य. नरकात वगैरे म्हणजे इथे खालची लोक असतात ना, इथे आणि आपल्यापेक्षा अंधकार जास्त आणि यातना जास्त. आणि पृथ्वीवर काय चाललंय ते आता आपण बघतच आहोत सगळीजण. त्यामुळे भगवंत म्हणतात की तुम्ही माझ्या धामात या. हं? माताजी पुढची slide. हरे कृष्णा. वाचू माताजी. हरे हो कृष्णा. वाचा वाचा. मानवीय गणनेनुसार एक सहस्त्र चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि अशाच एका सहस्त्र चतुर्युगाची ब्रह्मदेवाची एक रात्र असते. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ झाल्यावर सर्व जीव अव्यक्तातून व्यक्त होतात आणि त्यांच्या रात्रीचा प्रारंभ झाल्यावर ते पुन्हा अव्यक्तात लय पावतात. पुन्हा ब्रह्मदेवाचा दिवस चालू झाल्यानंतर सर्व जीव अस्तित्वात येतात आणि ब्रह्मदेवांची रात्र चालू झाल्यावर आपोआपच त्यांचा लय होतो. हरे कृष्णा. हा म्हणजे चतुर्युगाचं एक चक्र पूर्ण झालं की ब्रह्मदेवांचा तेव्हा दिवस असतो. मग आहे ना संध्याकाळ येते ज्याला संध्या म्हणतात, रात्र. पुढचं चतुर्युगाचं चक्र सुरू झालं की त्यांची रात्र असते. मग त्यांची जी संध्या असते ना ती रात्र, त्याच्यामध्ये आंशिक विनाश म्हणतात. तुम्ही झोपल्यासारखे आपण सगळं जिथल्या तिथे थांबतं. मग ते त्यांची रात्र पूर्ण झाली की झोपेतून उठल्यावर कसं सगळं होतं तसं परत सुरू असतं. असे आंशिक विनाश असे सतत होत असतात ती चतुर्युगाची चक्र पूर्ण झाल्यावर. म्हणजे हे सतत सुरू असतं. आणि मग आहे ना जेव्हा हे सगळं म्हणजे एक पूर्ण प्रलय असतो ज्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे फक्त पृथ्वी नाही, तर ब्रह्मलोकापर्यंतच सगळं हे होतं, विनाश पावतं आणि सगळं नवीन सुरुवात. तो एक प्रलय असतो. हां, तर असं म्हणजे ही सगळी जण जीवन आणि मृत्यूने बांधली गेलेली आहेत. जरी वरची लोकं झाली तरी पण. आणि ब्रह्मा झाले तरी 100 वर्षाचं त्यांचं आयुष्य झालं की पुढे वेगळे ब्रह्मा. ह्या ब्रह्मांचा मृत्यू. हां, माताजी पुढची स्लाईड घ्या. हरे कृष्णा. याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे जी या व्यक्ती आणि अव्यक्त जड पदार्थांच्याही पलीकडे तथा सनातन आहे. ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगतांचा प्रलयही झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. हरे कृष्णा. ते ह्याच्या पलीकडे भगवंतांचं धाम आहे. हां, ह्या भौतिक प्रकृतीच्या अधीन नाहीयेत ते, ह्याच्या पलीकडे आहेत. त्यांचं कसं आहे ती सनातन आहे म्हणजे नित्य आहे. ती प्रलयात वगैरे नष्ट होत नाही. हां, आणि ती परा आणि अविनाशी म्हणजे दिव्य आहे, अविनाशी आहे. आणि संपूर्ण जगताचा प्रलय झाला तरी ती नसते. ती सनातन धाम आहे भगवंतांचं. हं. हे भगवंतांना आता आपण ज्याची भक्ती करणार त्याच्याविषयी किती डिटेल स्वतःविषयी सांगतायत बघा. असं नाहीये की उठून लगेच विश्वास ठेवा. तर हे तत्वतः स्वतःबद्दल किती माहिती सांगतात. असं आहे भगवंतांचं धाम. हा माताजी पुढची स्लाईड घ्या. हे ना गोलोक वृंदावन चार्ट म्हणायचं हा त्याला. तर तुम्ही हा थोडासा समजून घ्यायला पाहिजे. तर हे जे कमळ दिसतंय ना आणि मधी राधाकृष्ण आहेत, हे भगवंतांचं गोलोक वृंदावन धाम. हं. खूप मोठं आहे. प्रत्येक कमळाच्या कळ्यांमध्ये कोण-कोण असतं, त्याला आत जायला मार्ग वेगवेगळे असतात. तर भगवंत त्यांच्या गोविंद रूपात कुठे असतात? तर म्हणजे हे जे कृष्ण रूपात कृष्ण अर्जुनाच्या समोर उभे आहेत ना, हे ते ह्या गोलोक धामामध्ये असतात. हां, तिथं असतात ते. त्याला म्हणायचं गोलोक वृंदावन धाम. मग आता तुम्ही ह्या बाजूला बघा. 3 एक चौकोन एकमेकाखाली आहेत ना हे 2 तिथे. तर वर ते गुलाबी कमळ दिसतंय ते भगवंतांचं गोलोकधाम. सगळ्यांनी आता स्वतःचं स्क्रीन तुम्ही झूम करा हां, झूम करू शकता. मग त्याच्या खाली जे निळं दिसतंय ना ते वैकुंठ असतात. हां, वैकुंठ लोक आहे ते. मग त्याच्या खाली या. तुम्हाला तिथून खाली आपलं सुरू होतं.
तर आहे ना गोलोक वृंदावन धामामध्ये भगवंत स्वतः असतात. मग त्यांचे विस्तार होतात. हा मग ते संकर्षण, प्रद्युम्न वगैरे असे 4 विस्तार होतात. त्याच्या आपण डिटेल नको जाऊ. भागवतम मध्ये ते आहे दिलेलं. मग ते जे 4 विस्तार होतात ना, त्यांचे आणि परत पुढे विस्तार होतात. असं करत करत की नाही विस्तार होतो कारणोदकशाही विष्णू. हं? जे कारणोदक समुद्रात असतात त्यांना कारणोदकशाही विष्णू का म्हणतात? कारण ते सगळ्याचं कारण आहे. तो कारण समुद्र असतो आणि कारणोदकशाही विष्णू किंवा त्यांना तुम्ही महाविष्णू पण म्हणू शकता. हा लक्षात ठेवा. मग त्यांच्यामधून तुम्हाला दिसतायत का सोनेरी रंगाची अंडी बाहेर पडतायत? दिसतायत बघा, थोडंसं झूम करा स्पष्ट. सोनेरी रंगाची अंडी बाहेर पडतायत. तर ती आपली ब्रह्मांड आहेत. हा हे जे महाविष्णू आहेत ना जेव्हा ते श्वास बाहेर सोडतात तेव्हा त्यांच्या शरीरातून करोडो ब्रह्मांड बाहेर पडतात. हा ते ब्रह्मांड म्हणतानाच म्हटलेलं आहे बघा त्याला. आणि ते एक ब्रह्मांड त्यांनी आता हे ब्लॅक कलरच्या सर्कलमध्ये खोलून दाखवलेलं आहे बघा. तर ह्या ब्रह्मांडाला ना 7 आवरणं असतात. हम्म. तर हे कारणोदकशाही भगवंत म्हणजे विष्णूंच्या शरीरातूनही बाहेर पडतात. मग प्रत्येक ब्रह्मांडाच्या आत परत विस्तार होतो आणि गर्भोदकशाही विष्णू गर्भोदक सागरात असतात. गर्भोदकशाही विष्णू असतात. हा प्रत्येक ब्रह्मांडामध्ये असतात. मग त्या गर्भोदकशाही विष्णूंच्या बेंबीमधून नाभीमधून एक कमळ येतं आणि त्या कमळामध्ये ब्रह्मा प्रकट होतात आणि तपश्चर्या करतात. कित्येक वर्ष करतात. मग भगवंत त्यांना वेदांचं ज्ञान देतात आणि ह्या ब्रह्मांडाच्या आत त्यांना सगळं मटेरियल म्हणजे ज्ञानही देतात, साहित्यही देतात आणि सांगतात की तू सृष्टीची रचना कर. मग हा जो आमचा देठ असतो ना त्याच्यामध्ये ही 14 लोक आहेत बघा. तुम्हाला दिसते का असा 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 होत गेलेला आहे देठ. तर त्याच्यामध्ये 14 लोक असतात. पृथ्वी त्यात 7 नंबरला आहे. साधारण मध्ये आहे. आणि त्याच्यावरती स्वर्गलोक, जनलोक, तपलोक, महरलोक अशी असतात आणि खाली अतल, वितल, सुतल, तलातल असं करत पाताळापर्यंत असतं. हा मग हे जे गर्भोदकशाही विष्णू असतात ना त्यांच्या नाभीमधून हे सगळं होतं. चित्त आणि मग ब्रह्म. मग तरी सुद्धा जरी ब्रह्माने सगळ्यांना निर्माण केलं तरी चेतना नसते. मग गर्भोदकशाही विष्णूंचा आणि एक विस्तार होतो क्षीरोदकशाही विष्णू जे तिथे वरती श्वेतदीपात असतात. हं? आणि क्षीरोदकशाही विष्णू परमात्मा रूपाने अणू-अणूमध्ये म्हणजे ही जी आपली सृष्टी आहे ह्याच्या अणू किंवा असं समजा की 2 अणूंच्या मधली जी जागा असते त्याच्यामध्ये पण सूक्ष्म रूपाने जातात आणि इथल्या प्रत्येक सजीवाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने. म्हणजे प्रत्येक सजीवाच्या हृदयात परमात्मा रूपाने आणि इथल्या कणाकणामध्ये चेतना रूपाने येतात क्षीरोदकशाही विष्णू. आणि मग सगळं सुरू होतं. तर ही आपल्या ब्रह्मांडाची रचना आहे. मग आता तुम्ही विचार करा की ते का म्हणतात की हे आपण नारद का म्हणाले की हे शरीर कुणाचं आहे? त्यांचं आहे म्हटलेले ना ते भगवंतांचं. आता कळलं ना का त्यांचं आहे? सगळं त्यांच्यामधून आलेलं आहे. त्यांनी दिलेलं आहे सगळं. हं. मग हे जे ब्रह्मांड असतं ह्याला 7 आवरणं असतात. मग ती जर का आपण पार करू शकलो तर गोलोक वृंदावन धाम. पण आपल्याला असं पार करता येत नाही ते. कारण त्याचा एक लेयर असतो ना तो पहिल्या लेयर पेक्षा 10 पट मोठा असं असतं ते. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश आणि बुद्धी, अहंकार, महत्तत्व असं असतं ते. मग त्याच्यानंतर आहे ना ते भगवंतांचं जे धाम आहेत आपण मगाशी गोलोक वृंदावन ते वर आहे बघा गुलाबी कमळ. तिकडेच रामांचं साकेत धाम आहे. पुन्हा शंकरांचं सदाशिव लोक पण तिकडेच आहे. त्या गोलोक वृंदावनाजवळ. हा ती सगळी आध्यात्मिक धाम आहेत. मग आपल्या इथे ना या स्लाइड मध्ये दिसत नाहीये. तुम्ही अगदी काहीतरी करून बाहेर जरी गेलात ह्या 7 लेयर पार वगैरे करून तरी सुद्धा माता भवानीला तिथे सिंहावर बसलेले असतात. ह्या
तुम्हाला इथे देवी धाम लिहिलेलं दिसतंय काय बघा. आपलं हे ब्रह्मांड दाखवलंय ना, त्याच्या डाव्या बाजूला बघा देवी धाम म्हणून लिहिलंय काय तिथे. तर हे देवी धामच आहे. माता भवानी इथल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड आहेत. हा त्या सिंहावर ना त्रिशूल घेऊन बसलेल्या असतात. आणि तुम्ही ब्रह्मांडाच्या बाहेर जर का आत्मा निघाला जाऊ नाही शकत, तर त्या चेक करतात की तुम्ही भजन भक्ती किती केली आहे, भक्तियुक्त कर्म किती केली आहेत. तो एकमेव मार्ग आहे की तुम्ही पुढे वर जाऊ शकता. जर का काही केली नसली तर परत ब्रह्मांडामध्ये म्हणजे ह्या आपल्याला ह्या 14 लोकांमध्ये आतमध्ये देतात पाठवून. हं त्यामुळे इथून बाहेर पडायचं झालं तर आता दिसत नाहीये. हरे कृष्ण भगवंतांच्या नामाची दोरी आपण पकडलेली असायला पाहिजे. तर आपण हे ब्रह्मांड भेदून पुढे भगवंतांकडे जाऊ शकतो. तर ही थोडक्यात आपली ब्रह्मांडाची रचना आहे की गोलोक वृंदावन धामात भगवंत आहेत आणि खाली ते वैकुंठ आहे. अशी बरीच वैकुंठ असतात. आणि मग गर्भोदक सॉरी कारणोदकशाही विष्णू किंवा महाविष्णू त्यांच्या शरीरातून करोडो ब्रह्मांड येतात. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवंत गर्भोदक सागरात गर्भोदकशाही विष्णू म्हणून परत विस्तार पावतात. त्यांच्या नाभीमधून कमळ येतं, त्यात ब्रह्मांना ज्ञानही देतात आणि सगळं मटेरियल पण देतात. सृष्टी तयार करायला सांगतात. मग त्या सृष्टीमध्ये पुन्हा एक म्हणजे भगवंतांचा विस्तार होतो क्षीरोदकशाही विष्णू. आणि क्षीरोदकशाही विष्णू परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात असतात. चतुर्भुज नारायण रूपात आणि चेतना रूपाने अणू मध्ये असतात. हं? तर ही आपली ब्रह्मांडाची रचना आहे. हा गोलोक चार्ट म्हणतात. हा तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. आणि इथे जे काही थोडीफार माहिती देऊ शकले ना, ती ह्या चार्ट मध्ये ना साईडला कुठल्या पुराणांमधून म्हणजे त्याचे त्यांनी सोर्स सांगितलेले आहेत की कुठं हे माहिती दिलेली ही लिहिलेली आहे. आणि व्यवस्थित त्यांनी ते तिथे साईडला लिहिलेलं आहे की ह्याचा स्रोत काय आहे. इथे मनाचं काही सांगितलेलं नाहीये. हा मग आता जी पुढची स्लाइड घ्या. आता तुम्हाला थोडा अंदाज येईल की काय आहे आपलं ब्रह्मांड. मग हे जे भगवंतांचं धाम आहे ना, ते नित्य ते कृष्णाच्या तिथे गोलोक धामात अशा लीला सुरू असतात बघा. तर ह्या पहिल्या स्लाइड मध्ये ना पाण्याचा तो प्रवाह आहे. झरा आहे बघा. आणि त्याच्या तिथे सगळे प्राणी बघा कसे एकत्र आहेत. तिथे शरीर जरी प्राण्याचं असलं तरी मन बुद्धी सगळी भगवंतांमध्ये जोडलेली असते. जे भगवंत खातात तेच ती खातात. तिकडे एक शेळी दाखवली आहे बघा. शेळीच्या शेजारी एक वाघ आहे. हा पण ते काय ती किती निवांत आहे बघा. ती तिला नाही खाणार आहेत. हा हे आध्यात्मिक जगातलं आहे. तिथे तसं काही नसतं. सगळं भक्तिमय असतं. दुसऱ्या स्लाइड मध्ये गायींच्या बरोबर गोपसख्यांच्या बरोबर आहेत. त्याच्यानंतर इकडे बघत लोणी चोरतायत. हा तर ह्या भगवंतांच्या नित्य लीला तिथं सुरूच असतात त्यांच्या ह्या भक्तांबरोबर. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. हे ना राजा हे मुकुंदमाला स्तोत्र आहे. पुस्तक आहे. छान आहे हे मुकुंदमाला स्तोत्र. राजा कुलशेखर दास म्हणून होते. त्यांनी भगवंतांचं हे स्तोत्र रचलेलं आहे. तर त्याच्यामध्ये एक श्लोक आहे की माताजी ह्याचं ट्रान्सलेशन वाचा. हरे कृष्णा. हे कृष्णा, ज्याप्रमाणे राजहंस कमळाच्या फुलांच्या देठांच्या चक्रव्यूहात प्रवेश करतो, त्याप्रमाणे माझ्या मनाला त्वरित तुझ्या कमळांच्या फुलांच्या चरणांचा अर्पण करण्याची परवानगी दे. जेव्हा माझ्या शेवटच्या श्वासाच्या क्षणी माझा घसा शरीरातील वात, पित्त, कफ यांच्या क्रियेने आकुंचन पावतो, तेव्हा मी तुझे स्मरण कसे करू शकेन? हरे कृष्णा. बघा हे राजा कुलशेखर दास काय म्हणतायत की कृष्णा माझं जे मन आहे ना हे कमळाभोवती भुंगा कसा रुंजी घालत असतो ना तसं माझं मन नेहमी तुमच्या चरणांमध्ये असू दे. आणि ना हे माझं शरीर धडधाकट व्यवस्थित असतानाच मला तुमच्या मृत्यू येऊ दे आणि तुमच्या चरणांवर अर्पण करायला मिळू दे. कारण काय माहिती म्हणतात की वृद्धापकाळी जेव्हा घसा वगैरेने दाटलेला असेल तेव्हा मी तुमचं नाव घेऊ शकेन की नाही मला नाही माहिती. किंवा बुद्धी म्हणजे स्मरणशक्ती तेवढी राहिली असेल की नाही हे काही मला माहित नाही. त्यामुळे ते म्हणतायत की
मी व्यवस्थित असतानाच मला मृत्यू येऊ दे. अशी ती छान आहे, अतिशय छान असं स्तोत्र आहे ते. मग इथे ना त्यामुळे आपण बघा आता भगवंत ना तो आपण देवपूजा वगैरे करताना फुलं नेहमी ताजी घालतो ना. तर जेव्हा भक्तीमध्ये पण हे जे शरीर भगवंतांसाठी अर्पण करायचं आहे ना, तर खूप आधीपासून जेव्हा तुम्हाला भक्ती कळेल तेव्हापासून सुरू करा. तुमच्या मुलाबाळांना, कुटुंबियांना त्याच्याशी जोडून टाका. कारण अगदी आता झालं, आता सगळं करून झालंय, काय होत नाही आणि आता कृष्णाकडे जातो. मग तो देहाचा काय उपयोग? जेव्हा हे देह टवटवीत चांगला आहे, तेव्हापासून कृष्णांना अर्पण करायला शिका, की ज्यामुळे होईल काय सेवेचा आनंद आपल्याला मिळेल, की त्यांचं संकीर्तन करणं, मंदिरात जाऊन वेगवेगळ्या सेवा करणं किंवा इथे प्रत्यक्षात घरात जे काही कराल, श्रवण आधी करा, श्रवण वगैरे. हे एका ठराविक वयानंतर तितकं उत्कृष्टरित्या होत नाही. त्यामुळे जेव्हा नीट आहोत तेव्हापासनं करा. हं. टवटवीत असताना. ओके. माताजी पुढची स्लाईड घ्या. तर हे त्या राजा कुलशेखर दासांचे भाव आहेत. हं. हरे कृष्ण. वेदेषु यज्ञेषु तपसि चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रतिष्ठं पत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यमम्. भक्ती मार्गाचा स्वीकार करणारा मनुष्य वेद अध्ययन, यज्ञ आचरण, तपस्या, दान किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी केल्याने प्राप्त होणाऱ्या या फळापासून मुळीच वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि शेवटी त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर कृष्ण काय आता ना कदाचित भक्तांना प्रश्न पडेल किंवा अर्जुनाला पडेल, की मी भक्ती मार्गाचा स्वीकार केला, की बाकीच्या मार्गाने जे पुण्य वगैरे मिळतात फळं, त्यापासून आपण वंचित राहणार का? दान धर्म केल्याने, स्वाध्याय केल्याने. तर कृष्ण इथे काय सांगतायत बघा, की तुम्ही जेव्हा भक्ती मार्गाचा स्वीकार करता, की भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा, आधी जप करायला सुरू करा. मग कीर्तन, शास्त्रांचं श्रवण आणि वेगवेगळ्या सेवा ज्या तुम्हाला जमतात त्या. भक्तीमध्ये जर का तुम्ही स्वतःला जोडून घेतलं, तर वेदांचं अध्ययन, यज्ञ करणं, तपस्या, दान देणं, हं, सकाम करणं म्हणजे ज्यामुळे मध्ये पूजा वगैरे असं आलं. तर हे सगळं केल्याने ना तुम्हाला जे काही फळ मिळतं, त्याच्यापासून तुम्ही वंचित होत नाही. त्या सगळ्याची फळं तुम्हाला मिळतातच आणि बाकीच्यांना जे मिळत नाही, ते मुख्य भक्तीमध्ये आपल्याला काय मिळतं? केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे प्राप्त होतं, हे वरचं सगळं. आणि शेवटी त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. हां, केवळ भक्ती हा एकमेव मार्ग आहे कृष्णांकडे जायचा. बाकीच्यांनी तुम्हाला भगवंतांच्या धामाची प्राप्ती होईल याची शाश्वती नाही. पण भक्तीमुळे हे सगळं तर मिळणार आणि भगवंतांचं धाम पण प्राप्त होईल. हां, माताजी घ्या पुढची slide. तर आपण अर्जुनाला 8 प्रश्न पडले होते. तर आपण त्याचे प्रश्न त्याने विचारले, मग त्याची उत्तरं बघितली. मग त्याने विचारले, की मृत्यूसमयी आपण कृष्णाचं स्मरण कसं करायचं? तर कृष्णाने काय सांगितलं, की त्याचा तुम्हाला जीवनभर सराव करायला पाहिजे. एखादं मूल असतं त्याला नाहीतर आपल्या आईचीच आठवण येणार. का येणार? कधी पण तो पडला, त्याच्या हातनं काहीतरी हरवलं. आपल्याला पटकन कोणाची आठवण येते? आपल्या आईची. कारण आपण तिच्याशी जोडलेलो आहोत. मग त्यामुळे कृष्णांशी जोडण्याचा तुम्हाला जीवनभर सराव करायला हवा. इथे योग मिश्रित भक्तीद्वारे कृष्णाचं स्मरण ते आपण इथे स्लाइड्समध्ये नाहीये. कारण आपण योग मिश्रित नाही, आपण शुद्ध भक्तीवर कडे आपला मार्ग आहे. मग शुद्ध भक्तीने कृष्णाचं स्मरण कसं करायचं ते बघितलं. कृष्णाने काय सांगितलं, हे स्थानच दुःखालयम आणि अशाश्वतम आहे. त्यामुळे तुम्ही माझ्याकडे यायला हवं. हं. भौतिक जग विरुद्ध आध्यात्मिक जग बघितलं. भगवंतांचं धामाचं आता मी म्हटलं ना माहिती सांगितली, की ते धाम कसं आहे? नित्य आहे आणि ते कुठल्याही प्रलयाने वगैरे हे होत नाही, लय पावत नाही. ते नित्य असतं आणि शुद्ध भक्तीची
हे कसं म्हणजे की आत्ताच तो श्लोक बघितला की बाकीचे सगळं जे करून मिळणारी फळ आहे ती भक्तीमध्ये आल्यावर तर तुम्हाला मिळणारच आहेत. पण मुख्य म्हणजे भगवंतांच्या धामाची प्राप्ती होईल. हं? जे बाकीच्यामध्ये मिळत नाही. तर ओके झालाय आपला हा आजचा अध्याय. माताजी बघा पुढे आणि आता तुम्हाला काही शंका असली तर विचारा. मग आता कळला ना तुम्हाला? हे स्टॉप करा रेकॉर्डिंग. तुम्हाला आता शंका